जय भीम. तो राजा भैया को ट्रोल कर दे. ट्रोल नहीं, सीधा गांड पे फटके मारेंगे और हमारे आड़े आया नंगा करके मारेंगे, इसलिए औकात में रह के बोलने का. चल जय भीम. ऑन द स्पॉट घोडे लावण्यात येईल, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या समाजातले काही आधी हिंदू मुस्लिम केलं, त्याच्यानंतर ओबीसी मराठा, आता बौद्ध मातंग समाज तोडण्याचं काम करत आहेत हे राजकारणी लोक. लागलं ना तर मग फाडल्याशिवाय सोडत नाहीत, लक्षात ठेव. मार पॅटर्न आहे बरं. लक्षात ठेव, मार पॅटर्न आहे. आमच्या धर्माला लाखो जण विरोध करतात, पण त्या लाखो मधला आमचं कोणी छान वापर करू शकत नाही. कळलं का? महार बोलते साक्को बोलतो. झाली का गाण थंडी? केली का आयडी भारतामध्ये बॅन? जातीवादी फडव्यांनो, तुम्ही किती जरी आमची आयडिया उडवायचे प्रयत्न केले ना, तरीही आम्हाला छाट फरक पडणार नाही. जोपर्यंत हा आंबेडकरवादी जिवंत आहे ना, तोपर्यंत नेहमी समाजासाठी लढत. जो माझ्या बाबासाहेबाच्या विरोधात जाणार, त्याच्या विरोधात मी सगळ्यात पहिले जाणार. मग चळवळीसाठी हम वक्त आने पर अपना अंदाज दिखाते हैं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. राजू ठाटे याच्यावरती काल हल्ला झालाय. हा कसला पण टोला नाहीये. आमच्या रक्ताच्या थेंबात थेंबात फक्त बाबासाहेबांचंच नाव आहे. जातीवाद्यांना उत्तर द्यायला आमचा पापच पुरेसा आहे. गर्व नाही आम्हाला आमच्या जातीचा किंवा धर्माचा. आमचा आहे ना, कोणालाच विरोध नाही, पण कोणी बाबासाहेबाविषयी आणि संविधानाविषयी आणि आमच्या समाजाविषयी जर का कोणी गेलं, अरे त्या काळात जिथं जिथं अन्याय होत होता, तिथं तिथं आमचा बाप एकटा आवाज उचलत होता. आणि आज सर्वांना क्रांतिकारी जय भीम. हे बाई बघा, या बाईने 100 पैकी हिचे पुरे 90% व्हिडिओ तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जवळ. अरे बाबासाहेबांचे गाणे कॉपी करणाऱ्यांनो, नका करू बाबासाहेबांचे गाणे कॉपी, कारण बाबासाहेबांच्या गाण्यासारखे दुसरे गाणे बनवू शकत नाही. ज्यांच्या घरामध्ये बघितलं असेल ना, ते 12 बापाची औलाद आहेत. आम्हाला सांगू नको. हे जे तू पब्लिसिटी मध्ये येऊन बोलून राहिली ना, हा बोलण्याचा सुद्धा तुला अधिकार. माझ्या बापानी बाबासाहेबांचे गाणे काय गाणे आहेत. अरे सांगा भीम कोणासाठी लढला, भल्या भल्या पंडितांची. बाबासाहेबांनी शिकवलं अन्यायाविरुद्ध लढा. जर आज नाही लढले ना, तर उद्या घरात बसून रडायची वेळ आहे.